श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात खूप बारीक रेष असते. ती रेष ओलांडल्यानंतर काय काय होऊ शकतं हे आपण गेल्या काही दिवसात बघतो आहोत. भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरते. या प्रकरणात रोज नवनवीन बाबी उलगडत आहेत. खरातच्या काळ्या कारनाम्यांसह त्याच्या एकंदरीत भोंदूपणाचे सगळे पुरावे हळूहळू पुढे येत आहेत. अनेक मोठमोठे नेते, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकल्याचं समजते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या 2 आठवड्यातील चर्चेतही या प्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटले. भोंदूगिरीच्या नावाखाली कोट्यवधींची संपत्ती जमवणारा अशोक खरात आणि आतापर्यंत पुढे आलेल्या त्याच्या काळ्या कारनाम्यांविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात भोंदूबाबाचा मुद्दा चर्चेत आला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर निवेदन केलं. त्यांनी सांगितल्यानुसार दिनांक 29 डिसेंबर रोजी अशोक कुमार एकनाथ खरात याच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. आरोपी दिनेश परब याने त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपद्वारे एका महिलेचे 4 फोटो प्रसारित करून ते व्हायरल करण्याची धमकी देत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, पण प्राथमिक तपासात कोणताही पुरावा आढळला नाही. त्यानंतर दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी शिर्डी इथं एका महिलेला AI ने तयार केलेला अश्लील फोटो पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली. त्यावरून खरातसाठी काम करणाऱ्या नीरज जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अशोक खरातशी संबंधित साक्षीदारानं तपास अधिकाऱ्यांना काही व्हिडिओ दाखवले. त्यात एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ होते. या व्हिडिओमध्ये अशोक खरातनं भोंदूगिरी, जादूटोणा आणि तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांवर अत्याचार आणि अश्लील चाळे केल्याचं दिसलं. यानंतर अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी 10 मार्च रोजी लुकआउट नोटीस जारी केली. त्यानंतर विमानतळ प्राधिकरणानं तात्काळ खरातला परदेशात जाण्यास बंदी घातली. 13 मार्च रोजी वावी आणि शिर्डी या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन SITची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दिनांक 17 मार्च रोजी रात्री एका महिलेनं सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. अशोक खरातनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेला कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमध्ये बोलवलं. तिला गुंगीकारक पदार्थ देत वारंवार अत्याचार केला, अशी ही तक्रार होती. यानुसार आरोपी अशोक खरात विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या दरम्यान ओकस प्रॉपर्टीज या घटनास्थळावरून 6,53,711 रुपये रोख सापडली. तर खरातच्या घरातून 2 लॅपटॉप, DVR, पिस्तूल, 21 जिवंत आणि 5 वापरलेली काडतुसं जप्त करण्यात आली. अजूनही पीडित महिलांची ओळख पटवून त्यांचं समुपदेशन करत त्यांना तक्रार देण्यास तयार करण्यात येते. आता भोंदूबाबाची संपत्ती किती आहे ते जाणून घेऊया. मिरगाव येथे 33 एकर जमीन, फार्म हाऊस, पाथर्डीमध्ये 10 एकर जमीन, सिन्नरमध्ये 6 एकर, शिर्डीत 4.5 एकर, काकडी येथे 5.5 एकर जमीन, पाथर्डी तालुक्यात फ्लॅट, ओझर येथे 3 प्लॉट, पनवेलमध्ये 40 गुंठे प्लॉट, कॅनडा कॉर्नर येथे ऑफिस, संगमनेर आणि पुणे येथे मुलीच्या नावावर 80 गुंठे प्लॉट, कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला, शिर्डी येथे भागीदारीत मंगल कार्यालय आहे. या व्यतिरिक्त सिन्नरमध्ये 5 जणांमध्ये 6 एकर जमीन, खरातकडे 12 तोळे सोनं, त्याच्या पत्नीकडे 20 तोळे सोनं, पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक, 5 बँक खात्यांमधील रक्कम मिळून 40 कोटी 87 लाखांची संपत्ती असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच खरातने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, UAE, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, इंडोनेशिया अशा अनेक देशांमध्ये प्रवास केलाय. त्याने काही आर्थिक गैरव्यवहार केलेत का याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या कार्यकारी संचालक मंडळाचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे. तसंच इतर संस्थानं आणि कार्यकारी मंडळातील सदस्यांचीही चौकशी सुरू आहे. आता भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक खातं गोठवण्यात आलंय. एवढंच नाही तर नागदेवता प्रसन्न होईल, पण हातातले तांदूळ सोडले तर तो तुम्हाला दंश करेल अशी भीती दाखवून अशोक खरात भाविकांची आर्थिक लूट करायचा. रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या नकली सापाचा वापर करून रात्रीच्या अंधारात श्रद्धेशी खेळ केल्याप्रकरणी त्याच्यावर आता सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत खरात याच्या विरोधात एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून ही संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. लवकरच अशोक खरातच्या भोंदूगिरीचा संपूर्ण पर्दाफाश होणार आहे. या दरम्यान त्याच्या अघोरी कृत्यांविषयी आणखी कोणकोणती माहिती पुढे येते याकडे सर्वांचंच लक्ष लागले.
तोवर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.